मग माझे बाबा हे माझे सगळ्यात पहिले मेंटॉर आहेत. मेंटला इमिडिएट रडू नाही येते का, मग त्याच्यासाठी काहीतरी एक टेक्निक आहे. ते आर्ट फॉर्म तुम्हाला काही ना काहीतरी शिकवतं. स्वतः तुम्ही करता ते कॅरेक्टर बिल्ड करत. चॅलेंजेस म्हणजे आज काम आहे उद्या काम नाहीये, की डिरेक्टली तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्सला इन्स्टावर अप्रोच करू शकता. त्यांनी बघितला तरच पुढे जाणार. ते माझ्या समोर ते बोललेत नॉट फिट आणि मला झालं की मला द्यायचं ऑडिशन, मी पण चालते. हे सगळे स्ट्रगल करतात, सगळे असे है क्या कुछ देना, ऑडिशन है क्या असं विचारतात. आजच्या घडीला की ऍक्टर्सने सोशल मीडियावरती प्रेझेन्स असणं किती गरजेचं आहे? झालं असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत त्या गोष्टीचा इतका सगळ्यांनी म्हणजे त्या गोष्टीला इतकं वर धरलं आता की ज्यांच्याकडे ते नाही आहेत किंवा ज्यांना ते नाही करायचंय इंस्टाग्रामचं, त्यांना पण ते करावं लागतं. हाय रुची, कशी आहेस? हाय, खूप छान आहे मी आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आय एम सो ग्लॅड आय एम हिअर. तुझ्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सध्या कोणते प्रोजेक्ट चालू आहे तुझे? सो आता ना माझी नवीन एक वेब सिरीज येते जी इंस्टाग्राम बेस्ड वेब सिरीज आहे. त्याच्यात एक 8-9 एपिसोड्सची एक आहे सिरीज. स्लाइस ऑफ ड्रामा आहे, फन आहे आणि एक मला जसं आधी बघितलं नाहीये तसं बघायला मिळणार आहे. हिंदी वेब सिरीज आहे फ्रॉम अ व्हेरी गुड रायटर अँड द डिरेक्टर. सो एक आता येईलच ती, सो स्टे ट्यून्ड. कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे? इंस्टाग्रामवर येणार आहे, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर येणार आहे. सो म्हणजे इंस्टाग्रामसाठीच ती केली आहे, बिकॉज आजकाल इंस्टाग्राम हे इतकं मोठं प्लॅटफॉर्म झालाय हा की फक्त माझं असं होतं की इवन इफ इंस्टाग्रामवर जर मला काम करायचंय तर मला काहीतरी एक मिनिंगफुल बनवायचं, म्हणजे फक्त मी रील्स किंवा असं करतेय. बिकॉज ऍक्टर आहे तर ऍक्टर सारखं वागूया. अच्छा अच्छा. पण मग पर एपिसोडचं ड्युरेशन 1.5 मिनिट असेल? 2.5 or 3 असं इथपर्यंत. ओके. तुझी सुरुवात कशी झाली अभिनयाची? अभिनयाची सुरुवात म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर माझी सुरुवात डान्स पासून झाली आहे. सो म्हणजे व्हॉट एव्हर आय एम टुडे माझ्या आई वडिलांमुळे, म्हणजे त्यांनी मला या फील्डला इंट्रोड्यूस केलं असं म्हणायला काही हरकत नाही. बिकॉज म्हणजे मला लक्षात आहे माझ्या आईबाबांनीच हे सांगितलं. ऑफकोर्स काहीतरी हायर KG किंवा ज्युनियर KG मध्ये होते आणि तेव्हा माझ्या एका टीचरनी त्यांना सांगितलं होतं की ना ही डान्स खूप छान करते, हिला डान्स क्लास लावा. सो तेव्हा माझे बाबा म्हटले की ठीक आहे. आई बाबा बोलले की आपण डान्स क्लास लावूया. मग मला ते कथ्थकच्या क्लासला घेऊन गेले. रेखाताई नाडकोडाच्या माझ्या गुरु आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेले. पण तिथे असं झालं की कथ्थक हे इतकं म्हणजे बघायला गेलं तर अवघड आहे शिकायला. मी माझे म्हणजे ऑलमोस्ट 20 years ऑफ लाईफ मी कथ्थकला दिलं. सो तेव्हा असं होतं की तुम्ही 4 ते 5 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही स्टार्ट नाही करू शकत ट्रेनिंग. सो म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत थांबूया. तर तोपर्यंत काय तर लोकल चॅनल्सवर तेव्हा असे न्यूज चॅनल्स असायचे ना, तेव्हा असे खाली पट्टी यायची ती डान्स कॉम्पिटिशन्सची. मग बुगी बुगी नाशिक वगैरे असं काहीतरी वेगवेगळे ते डान्स कॉम्पिटिशन असायचं. माझ्या आई वडिलांना वाटलं की ठीक आहे ना, ट्राय करून बघूयात काय होतं. बिकॉज त्याच्या आधी गणपती फेस्टिवल आणि हे आणि ते यामध्ये तर म्हणजे पार्टिसिपेट करायचेच. बट असं म्हणजे ते सुरू झालं. मग ते माझे कॉम्पिटिशन्स. मग माझे बाबा हे माझे सगळ्यात पहिले मेंटॉर आहेत. अच्छा. ते माझे कोरिओग्राफर आहेत. सो आजही जर मी एखादी नवीन कोरिओग्राफी सेट केली किंवा मी काहीतरी ऑडिशन म्हणजे मला असं वाटतंय की कोणीतरी बघावं आणि त्याचा फीडबॅक द्यावा किंवा मी काहीतरी नवीन बनवलंय किंवा मी क्रिएट केलंय, सगळ्यात पहिले ते मी माझ्या बाबांना दाखवते. बाबा, आई, माझा भाऊ. बिकॉज इट्स लाईक की ते सगळ्या प्रोसेसमध्ये ना हे खूप म्हणजे आय स्टील रिमेंबर. आता तर असं झालंय की इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याकडे एका क्लिकवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बट तेव्हा असं होतं की माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे हे सांगण्यासाठी 5 लोकांना तरी कळावं, हे कळण्यासाठी त्यांना इतकं काय काय करावं लागायचं, इतकी मेहनत होती. बिकॉज आय स्टील रिमेंबर की जेव्हा ते कॉम्पिटिशन्स किंवा माझे शोज किंवा ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या
तर तेव्हा नाशिकच्या सगळ्या कसेट्सच्या दुकानात आम्ही फिरायचो, एक एक शोधून काढायचो. आणि माझ्या बाबांचं असं होतं की वल्गर गाणं नको, तुझ्या वयाला शोभेल असं गाणं पाहिजे. मग ते एक फिल्टर झालं. नाहीतर हे असे बंगले के पीछे बेरी के नीचे वगैरे असं मी कधीच त्यांनी मला असं काहीही करू दिलं नाही. विच इज लाईक आय एम व्हेरी ग्रेटफुल, व्हेरी थॉटफुल ऑफ हिम. आणि मग ते शोधून काढायचं. ते व्हीसीआर टेप्स असायचे तेव्हा. ते व्हीसीआर मध्ये ते ऐकायचे सगळे गाणे, मग ते लिरिक्स लिहून काढायचे. मग ते टेप रेकॉर्डवर आपल्याला रिहर्स करण्यासाठी टेप रेकॉर्डवर सगळं एक रेकॉर्ड करून ठेवायचं, सो दॅट ते मला रिवाइंड फॉरवर्ड करून डान्स करता येईल, रिहर्स करता येईल. त्यानंतर इवन द कॉस्ट्युम्स पण आता जसं अवेलेबल आहे, वन क्लिकवर ऑनलाईन मिळून जातात हे ते, तसं तेव्हा काहीच नव्हतं. बेसिक कुठल्या तरी टेलर कडून त्याला एक्सप्लेन करून करून सांगणं की अच्छा हे नाही असंच पाहिजे. मग रात्रभर तो डान्सचा कॉस्ट्युम असल्यामुळे त्याला असे ते टिकल्या वगैरे लावायच्या, घुंगरू लावायचे. तर हे सगळं म्हणजे मी बघायला गेलं तर दिस इज लाईक की एक मला माझ्या फॅमिलीने इतकं ह्यासाठी ग्रूम केलंय ना, इतकं पुश केलंय. सो बेसिकली वेन आय से दॅट स्टेज इज माय सेकंड होम, इज बिकॉज मी वयाच्या म्हणजे बघायला गेलं तर मी म्हणजे इथे मुंबईला यायच्या आधीपर्यंत किंवा आता सुद्धा इट्स लाईक की स्टेजमध्ये मला एक खूप कम्फर्ट वाटतं. स्टेज इज लाईक की म्हणजे स्टेजवर जाणं कधी नर्वसनेस, अँक्शियसनेस हे कधी झालं नाही, बिकॉज खूप आपलंसं वाटतं. म्हणजे मी काहीतरी क्रिएट करते आणि हे माझं काहीतरी आहे असं वाटतं. सो ते आणि हे तर सगळं हे डान्सचं झालं. मग माझं कथ्थकचं पण मी डान्स क्लास लावला. सो माझं ती पण एक जर्नी सुरू झाली. कथ्थक विशारद झालं, कथ्थकची स्कॉलरशिप मिळाली, गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर विशारद पूर्ण झालं. आणि मग त्या दरम्यान मी स्कूल आणि कॉलेजेसमध्ये थिएटर करतच होते. म्हणजे अगदी मी कॉन्व्हेंटमध्ये होते, तर ते सगळं जीजस आणि मेरी आणि त्या सगळ्या गोष्टी किंवा इंग्लिश प्लेज किंवा म्हणजे शेक्सपियर ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे तिकडे जास्त इंग्लिश थिएटरकडे माझं जास्त तिथे माझं काम होत होतं. पण मग अदर दॅन दॅट लोकहितवादी मंडळ म्हणून आहे नाशिकमध्ये, मुकुंद कुलकर्णी ते माझे मेंटॉर आहेत. सो त्यांच्याकडे मी अशी आधीमध्ये जायचे की मला वेळ मिळाला की मी तिथे गेले किंवा त्यांच्याकडे जाऊन मग मी छोटे छोटे रोल्स केले त्यांच्या इथे. काहीतरी भाजी विकणारी बाई किंवा एकाशी नुसती पास करते, मी बॅक स्टेज केलंय त्यांच्याकडे. आणि मग असं झालं की आता आपण म्हणजे हे सगळं करतोच आहे. तर माझं असं हे झालं की डान्समध्ये एम ए करायचंय की थिएटरमध्ये एम ए करायचंय. सो माझं तेव्हा असं होतं की डान्स तर मी विशारद केलंय ऑलरेडी, म्हणजे आणि ते मी सायमल्टेनियसली करू शकेन जे मला करायचं असेल एम ए. तर मला काहीतरी अजून म्हणजे थिएटरमध्ये मला खूप काय काय शिकायचंय. बरोबर. सो म्हणून मग मी इकडे ऍडमिशन घ्यायला म्हणजे मी फॉर्म भरले याचे, ललित कलाचा पण आणि अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटी, दोन्हीचा मला फॉर्म भरला. आणि मग तिथे मी इंटरव्ह्यूज दिले, मी दोन्हीकडे सिलेक्ट झाले. आणि मग मी इथे मुंबई, एक क्रेज मुंबईची असं म्हणता येईल, म्हणून मग मी मुंबई चूज केलं. दॅट्स हाऊ आय केम टू मुंबई. आणि मग म्हणजे झाली मुंबईला आय वुड से किती 16-17 त्या तेव्हा शिफ्ट झाले, म्हणजे 2016. सो ते मग ते 2 वर्ष तर कमाल, म्हणजे खूपच सुंदर वर्ष होतं ते माझ्या आयुष्यातले. आय वुड नेव्हर फॉरगेट दॅट. कारण की एक तर हॉस्टेल लाईफ सगळ्यात पहिले, आणि थिएटर म्हणजे इट ओपन्स यू अप टू लाईक व्हेरियस हॉरायझॉन्स. तर ते एक आहे. आणि मग सगळं तोपर्यंत माझं असं काही नव्हतं की मला ऍक्टरच व्हायचंय वगैरे. इट वॉज जस्ट लाईक की मला शिकायचंय. सो आय हॅव ऑलवेज लाईक आय हॅव दिस मेंटॅलिटी की मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. सो तुम्ही त्याचा फायदा म्हणजे नंतर करा किंवा नका करू, पण शिका असं मला वाटतं कधी कधी. सो शिकायला काही प्रॉब्लेम नाही ना, शिक्षण कधी असं वेस्ट नाही जात त्या बाबतीत. सो माझं डोक्यात तेवढंच होतं. माझं असं काहीच नव्हतं की मला काहीतरी ऍक्टर म्हणजे हिरोईन बनायचंय किंवा मी मुंबईला जाणार आहे वगैरे, असं काहीही नव्हतं. मला असं होतं की हा ठीक आहे, मी एम ए थिएटर करू, पुढे काय, म्हणजे मला माहिती नव्हतं की हे ऑडिशनचा प्रकार कसा असतो किंवा काय करावं लागतं किंवा किती स्ट्रगल असतो, काहीच माहित नाही मला. मी फक्त मोठे भाग घेऊन आले होते की मी शिकतेय, एक आर्ट फॉर्म शिकतेय, पुढचं पुढे बघू. सो दॅट्स इट. मग ऑडिशन्स वगैरे, आणि मग
चालूच आहे. अच्छा. पण मग जे तू थिएटरमध्ये एम ए केलंस त्याचा फायदा तुला अभिनयासाठी तुझ्या करिअरसाठी किती झाला? खूप झाला. म्हणजे आय वुड से की आता बघायला गेलं तर खूप लोक म्हणजे हे ऑब्व्हियसली आता म्हणतातच किंवा मी पण म्हणते ऍक्च्युली कधी कधी की तुम्हाला ऍक्टिंग करण्यासाठी ट्रेनिंगची म्हणजे गरज नाहीये बघायला गेलं तर. पण ॲज आय सेड की मला म्हणजे स्पेसिफिकली मला पर्सनली माझं हे मत आहे की हे फक्त माझ्यासाठी आहे. इट्स लाईक की यू टू ब्रेक द रूल्स यू नीड टू रो द रूल्स. सो जर मला बेस माहितीये माझ्या क्राफ्टचा, तर मी काय इनोव्हेट करू शकते नवीन, मी काय क्रिएट करू शकते, ते आधी झालंय नाही झालंय, बरं ते झालंय तर कसं झालंय, त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे. आणि शेवटी किती म्हटलं तरी अगेन ते शिक्षण वेस्ट जाणारच नाहीये. सो इट्स नॉट अबाउट थिअरी, इट्स 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 मोर अबाउट की तुम्हाला एक नॉलेज मिळतं त्या गोष्टीचं, की फॉर एक्झाम्पल आता जर बर्टॉल्ट ब्रेक्ट नावाचं एक जर्मन रायटर आहेत. सो त्यांनी ते फोर्थ वॉल ब्रेक करण्याचं त्यांनी थिएटरमध्ये आणलं होतं. सो मी नादिरा बब्बरजी त्यांच्यासोबत मी नाटक केलं होतं. कॉकेशियन जॉक सर्कलचं हिंदी रूपांतर होतं ते. सो त्यात आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, की फोर्थ वॉल ब्रेक करणं किंवा मग फोक फॉर्म्स कसे इमर्स झाले, कुठून इमर्स झाले, मग आपल्याला त्याच्यातून नवीन नवीन आयडियाज येतात. बरं कास्टमध्ये काय झालं हेही आपल्याला माहिती असतं. सो इट्स लाईक की आणि आणि बेसिक मला असं वाटतं की कधी तुम्हाला त्या सगळ्या ट्रेनिंगचा फायदा होतो. नॉर्मली तर तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणजे ऍक्टिंग करताय किंवा हे करता तेव्हा तर आय थिंक करूच शकता. पण जेव्हा एखादा ऍक्टर फसतो आणि जे सगळेच फसतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या पूर्ण टाइमलाईन मध्ये कधी ना कधीतरी एखादा ऍक्टर असं होतं की ते क्रिएटिव्हली ब्लॉक होतात. तर ते क्रिएटिव्ह ब्लॉक कसा काढायचा त्यासाठी खूप सारे एक्सरसाइज आणि टेक्निक्स आहेत. ओके. सो मग हे आम्ही तिथे शिकलो की अच्छा मग तुला आता ह्या मोमेंटला इमिडिएट रडू नाही येते का, मग त्याच्यासाठी काहीतरी एक टेक्निक आहे किंवा म्हणजे स्टॅनिस्लावस्की होतं आमच्यासाठी सिलॅबसमध्ये. सो त्याचे काही एक्सरसाइजेस आहेत की व्हॉट इफ, मग बिलीव्ह करा किंवा या सगळ्या गोष्टी. सो कधी कधी टेक्निक्स इतक्या मॅटर करतात ना. सो वेन यू आर लाईक की तुम्ही जसे आहात त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमचं कॅरेक्टर जे आहे तुम्ही आणि तुमच्या कॅरेक्टरमध्ये जर खूप अंतर असेल तर ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत ना त्या तुम्हाला कुठे ना कुठेतरी उपयोग येतात ह्याचं मला वाटतं. हा पर्सनली माझं मत आहे. नाही बरोबर आहे म्हणजे त्यानंतर तू सारं काही तिच्यासाठी मध्ये ओवीचं कॅरेक्टर प्ले केलंस, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? कमाल कमाल म्हणजे एकतर झी मराठी सारखा प्लॅटफॉर्म तेच तिथेच खूपच मला आय वॉज ओव्हरवेल्ड की झी मराठीसाठी काम करते. त्यानंतर तो रोल इतका सुंदर होता म्हणजे मला असं वाटतं की मी टेलिव्हिजनच्या ह्याच्यातनं कुठल्याच रोलला असा इतका छान ग्राफ मिळताना नाही बघितलाय. म्हणजे तिचं ते येणं आणि म्हणजे तिला बाकी सगळं आवडत नाहीये आणि तिथून तर ती म्हणजे मला इथेच राहायचंय वगैरे हा जो एक प्रवास होता ओवीच्या कॅरेक्टरनी खूप शेड्स होते. सो मला ते कॅरेक्टर करायला प्रचंड मज्जा आली. आता पहिले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो क्रू आणि जे को ऍक्टर्स होते ते तर म्हणजे धम्माल सगळे. म्हणजे माझं असं होतं की अगदी दायचे पासून तर आमचा जो छोटू डुग्गू होता ते सगळे 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 म्हणजे पप्पी खरंच पप्पी होते सगळे इतके गोड होते सगळे. अशोक सर झाले, खुशबुताई झाली, सगळेच म्हणजे असं कोणाच असं काही नव्हतं की बाबा मी खूप मोठा स्टार आहे तर तुम्ही तुमचं बघा. नाही, अशोक सर तर म्हणजे ही इज द प्रिटिएस्ट मॅन. कारण मला असं माझा त्यांना एखादा सीन आवडला किंवा असं ते येऊन सांगायचे की छान केला तू सीन, मला खूप आवडला. जर माझा एखादा सीन नाही आवडला की त्यांना असं वाटलं की मी बेटर करू शकले असते तो सीन तर मला येऊन सांगायचंय तू असं म्हणजे आधी ते ऐकून घ्यायचे की मी असं का केलं त्या सीन मध्ये पर्टिक्युलर, मग ते मला सांगायचे की नाही तू असं करू शकली असतेस किंवा हे. सो इट वॉज सो ओपन आणि फ्रेंडली आणि नशीब लागतं असे को ऍक्टर्स सोबत काम करायला बिकॉज ते एक एनर्जी मेंटेन राहते. सो फॅब्युलस म्हणजे आधी मला असं व्हायचं कारण की ती टेलिव्हिजन मीडियम थोडं वेगळं पडतं ना आणि तुम्हाला क्विक
राहावं लागतं प्रत्येक गोष्टीत. आपल्याला जसं आपण नाटकामध्ये किंवा फिल्म किंवा वेब सिरीज मध्ये एक कॅरेक्टर बिल्डिंगसाठी टाइम घेतो किंवा सीनसाठी एक अख्खा खूप आपण टाइम घेतो, तसं टेलिव्हिजनमध्ये नाहीये. इट इट नीड्स बी व्हेरी क्विक. म्हणजे स्क्रिप्ट आली, तुम्ही पटापट केलं आणि मग, कारण की खूप आपल्याला फुटेज काढायचं असतं. सो तिथे मला थोडंसं इनिशियली मला असं झालं की मला ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागला. बट जेव्हा ती टॅक्ट कळली की बाबा आता म्हणजे अच्छा असं असं पटापट पटापटच करायचंय जेवढं येईल समोर ते पटापट करायचं. सो मग ती टॅक्ट कळल्यावर इट वॉज लाईक की फन, व्हेरी फन. ती तुझी पहिलीच मालिका होती ना? नाही, पहिली नव्हती. मी लक्ष्मीनारायण आणि विठू माऊली ह्या 2 मालिका पण केल्या होत्या. पण मी त्या फार कमी काळासाठी केल्या होत्या. म्हणजे मी आय गेस प्रॉबब्ली 15-20 डेजचं काम केलं आणि मी सोडली दोन्ही पण मालिका. ओके. माझं दुसरं काम होतं, त्यामुळे मी ते सोडून मी दुसरं काम केलं. अच्छा. मग या मालिकेसाठी सिलेक्शनची प्रोसेस कशी होती? ऑडिशन मला कॉल आला ऑडिशनसाठी. मी माझे सगळं प्रोफाईल पाठवलं आणि मी म्हणजे दिलं होतं, ऑडिशन दिलं आणि त्यानंतर त्यात मला अजूनही आठवतं मी इकडे होते, संजय गांधी नॅशनल पार्कला होते, सायकलिंग करत होते आणि मला तेव्हा जो क्रिएटिव्ह असिस्टंट होता त्याचा मला कॉल आला की तुझं ना आम्ही शॉर्टलिस्ट करतोय, पण तुझं ऑडिशन परत हवंय. म्हणजे त्यांना काहीतरी त्यांच्या ड्रेसिंगमध्ये किंवा अपिअरन्समध्ये त्यांना एक टिपिकल काही गोष्टी हव्या होत्या त्या हिशोबाने, कॅरेक्टरच्या हिशोबाने. सो म्हटलं की मी आता सायकलिंग करते, थांबा. मग मी घरी गेले आणि खूपच थकलेल्या अवस्थेत मी परत ते ऑडिशन दिलं आणि मग त्यांचा फोन आला की हा झालं, तुझं झालंय. म्हटलं अरे वा, व्हेरी गुड. दॅट्स इट. सो या म्हणजे बिकॉज काय होतं ना आज म्हणजे आपण इतके ऑडिशन्स देतो आणि इतक्यांदा शॉर्टलिस्ट झालेली असते किंवा इतक्यांदा त्यांचे मेसेजेस आणि कॉल्स येतात की काय काम केलं यार तू, काय मस्त ऑडिशन दिलं यार तू. पण ते होणं न होणं ते त्यांच्याच हातात आहे किंवा मे बी कोणाच्याच हातात नाही. सो ती एक अपेक्षाच सोडून देते मी. कधी मी ऑडिशन देते, मी विसरून जाते. बरोबर. इथे मी तेच केलं. सो मला असं झालं की जेव्हा त्यांचा कॉल आला की झालंय तुझं, तर की ओ ओके. चालेल. माझं काही म्हणणं नाहीये, मी येते. सो आणि मी अशी खूप एक्साइटेड पण नव्हते. पण मला माझ्या आई-बाबांना थोडंसं सरप्राईज करावं असं मला वाटत होतं. सो जोपर्यंत प्रोमो आला नाही ना, तोपर्यंत मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. अच्छा. फक्त माझ्या भावाला माहित होतं आणि माझ्या फ्रेंड्सना माहित होतं. तेही काही फ्रेंड्सना माहिती होतं. आणि माझा भाऊ थँकफुली तेव्हा नाशिकला त्यांच्यासोबत घरी होता. आणि जेव्हा ते सुरू झालं ना, त्याने टीव्ही ऑन केला आणि सांगितलं की अरे ही सिरियल तुम्ही बघा, याच्यात मस्त मस्त आहे ही सिरियल, एकदा बघा तुम्ही. आणि मग त्यांना तो प्रोमो दाखवला आणि त्यांना असा शॉक, मस्त माझी मुलगी. सो या, तर तेव्हा एक असा फन पार्ट होता ना सगळ्याचा. अच्छा. तू कथकमध्ये विशारद केलंय, त्याचा फायदा तुला अभिनयासाठी कसा होतो किंवा काय होतो? खूप होतो. एक तर बेसिक मला असं वाटतं ना की प्रत्येक आर्ट फॉर्म इंटरकनेक्टेड. राईट. एव्हरीथिंग. राईट. सो प्रत्येक आर्ट फॉर्म तुम्हाला काही ना काहीतरी शिकवतं. सो जसं मी म्हणेन की फॉर एक्झाम्पल मी पेंटर पण आहे. तर पेंटिंग करताना तुम्ही स्टार्ट करता, पण तुम्हाला त्या प्रोसेसला तुम्हाला ट्रस्ट करावं लागतं आणि मग जेव्हा ते एंड होतं म्हणजे त्या एंड पिक्चरला तुम्हाला दिसतं की तुम्ही इतकी मेहनत करून काय बनवलंय. बरोबर. सो तिथून तुम्ही शिकता की हाऊ टू ट्रस्ट द प्रोसेस अँड नॉट बी इम्पेशंट. जसं ते आहे तसंच डान्सचं पण असं आहे की आता फॉर एक्झाम्पल डान्समध्ये पण, कथकमध्ये पण नाट्यशास्त्रच होतं आम्हाला सिलेबसमध्ये किंवा जे आम्ही अष्टनायिका वगैरे करतो. म्हणजे बेसिकली काय आहे की एक्सप्रेशन बेस्डच आहे सगळं किंवा लय, ताल ह्या ज्या गोष्टी आहेत. तर कधी कधी डायलॉग बोलताना पण आपल्याला स्पेसिफिक एखाद्या कॅरेक्टरचं एक टोन कॉपी करायची. तुम्ही जसं बोलता तसं जर मला परफेक्ट तुमची टोन कॉपी करायची, तर मला तुमची लय, तुम्ही कुठल्या लयीत बोलताय, तुमचा ताल कुठला तुम्ही धरलाय, कुठल्या बीटवर बोलताय, हे कळायला पाहिजे. हे जर कळलं तर मला ते पिकअप करायला खूप इझी जाईल. सो ती पण एक गोष्ट आहे. आणि आता तुला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आय वुड से की एक ना हेच जे मी इंटरव्ह्यूज दिले होते ना, तर तिथे असं होतं की
एक कविता तुम्हाला प्रेझेंट करायची आहे. अच्छा. ठीक आहे. आणि मी तेव्हा ना त्या सगळ्या इंटरव्ह्यूजच्या आधीपर्यंत माझे खूप शोज चालू होते. डान्सचे शोज आणि सगळे. मला वेळच मिळाला नाही प्रिपेअर करायला. कारण की मी असं काय मला जायचंच आहे, मला करायचंच आहे अशा ह्याच्यात नव्हतंच हां, मला हां. काही. सो मी म्हटलं की म्हणजे बघूयात तर करून अशा ह्याच्यात मी इंटरव्ह्यू द्यायला जाणार होते ना. मोनोलॉग्स मी कसेबसे रेडी केले होते आणि हे जे माझं पोएट्रीचं होतं ते मला असं झालं की बापरे यांनी विचारलं ते मी आता काय करणार आहे मला कळत नाही. आणि विचारलं दोन्हीही ठिकाणी विचारलं. अच्छा. सो तिथे मी काय केलं तर पहिल्या ह्याच्यात तर मला थोडासा ते फिगर आउट करायला असं झालं की ओके आता काय करू आणि मग थँकफुली जे माझे डान्सचे जे प्रोजेक्ट चालू होते तेव्हा तेव्हा मी कुसुमाग्रजांच्या कविता ह्या एका म्हणजे तो एक आमचा प्रोजेक्ट होता. सो त्यात एक कविता होती आगगाडी जमी कुसुमाग्रजांची आणि ती कविता मला प्रचंड आवडायची. सो मी ती मला असं झालं की मला ही कविता माहितीये माझी पाठ आहे मला मला कॅरेक्टर्स काय ते माहितीये तर वाय नॉट परफॉर्म दिस. मी काहीच प्रिपेअर नाही केलेलं काहीच नाही. मी फक्त माझ्या डोक्यात माझा तो परफॉर्मन्स होता जो आम्ही डान्स मध्ये करतो. मी फक्त द वे ऑफ एक्सप्रेशन चेंज केलं. मी डान्स करत नव्हते तर मी रिसाईट केलं आणि परफॉर्म केलं. सो हे रिसाईट करून कारण की मला ते कॅरेक्टर्स इतके असे पक्के बसले होते आगगाडी आणि जमीन आणि त्यांचं लाईक सबटेक्स्ट त्यांचं पास्ट प्रेझेंट सगळ्याचा विचार करून झालेला होता. ते कॅरेक्टरचा इतका डीप स्टडी झालेला होता की मला काही म्हणजे डिफरन्स नाही वाटला. मी फक्त कोणीतरी माझ्यासाठी ते रिसाईट करत नव्हतं मी स्वतः रिसाईट करत होते एवढाच फरक पडला आणि खूप आवडलं सगळ्यांना कारण की मी असं ते परफॉर्म करताना पण एक लाईव्हलीनेस आला कारण की मी ते डान्स ड्रामा सारखं परफॉर्म केलं. त्याच्यामुळे मग मला असं झालं की हा म्हणजे असं तर कितीतरी वेळा डान्सचा माझ्या इतका उपयोग होतो सगळीकडे कारण की आता आमच्या सिलेबसमध्ये पण बघायला गेलं तर डान्स म्युझिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण की त्या सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होतोच. तू जसं म्हणाले की सिरियलचं सगळं फास्ट असतं. सकाळी तुम्हाला स्क्रिप्ट मिळतं तर मग तुझी पाठांतराची किंवा जे डायलॉग्स असतात ते लक्षात ठेवण्याची प्रोसेस काय असते काय टेक्निक्स तू यूज करते आणि कॅरेक्टर बिल्डिंगची तुझी काय प्रोसेस आहे. सो कॅरेक्टर बिल्डिंगची प्रोसेस म्हणायला गेला तर इट्स अ कम्प्लीट डिफरंट म्हणजे ते पहिले स्टार्टिंगला जे मी करते ते की कॅरेक्टरचं पास्ट प्रेझेंट फ्युचर कसं असेल किंवा कॅरेक्टरचं ती चालते कशी ती बोलते कशी ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनला ती काय करणार आहे किंवा काय करू शकते ह्या गोष्टीचा आय पुट माय सेल्फ इन द सिच्युएशन्स की बाबा ही एक सिच्युएशन असेल तर याच्यात फॉर एक्झाम्पल ओवी काय करेल ह्या एका सिच्युएशन मध्ये ती कशी बोलेल ती कशी वागेल ती कशी बसेल. सो ते एक पार्ट झाला पण मोस्टली कसं असतं की युजली आता फिल्म्स किंवा थिएटर किंवा याच्यात आपण जेव्हा कॅरेक्टर बिल्डिंग करतो तेव्हा आपण खूप इम्प्रोव्हायझेशन करतो किंवा ते कॅरेक्टर बाहेर काढण्यासाठी आपण कॉन्व्हर्सेशन करतो आपण म्हणजे सगळ्या आर्टिस्ट सोबत कनेक्ट होतो किंवा रायटर सोबत कनेक्ट होतो किंवा म्हणजे हे जे आहे सगळं जी एक प्रोसेस असते जी वर्कशॉप आपण करतो. सो त्या प्रोसेसमध्ये जसं जसं तुम्ही म्हणजे कदाचित त्या इम्प्रोव्हायझेशन मधून किंवा त्या थॉट प्रोसेस मधून कदाचित ज्या गोष्टी रायटर आणि डिरेक्टरनेही विचार केलेला नसतात त्या सुद्धा कधी कधी बाहेर येतात थ्रू ऍक्टर्स. तर ते बरोबर आहे चुकीचं आहे ते नंतरच्या गोष्टी आहेत पण अशा गोष्टी पण बाहेर येतात. सो हा वेन इट कम्स टू फिल्म्स अँड थिएटर अँड एव्हरीथिंग सो हा अप्रोच आहे. पण आता टेलिव्हिजनसाठी इट्स लाईक की आम्ही ऑब्व्हियसली रिडिंग केलं होतं सगळं जो काही जेवढा आमच्याकडे स्क्रिप्ट तेव्हा रेडी होती स्टार्टिंगच्या काही एपिसोड्सची ती आम्ही रिडिंग केली होती आणि डिरेक्टर सोबत बोलणं झालं होतं की काय कॅरेक्टर आहे कसं बघतोय आपण ह्या कॅरेक्टरकडे एक ब्रीफ दिला गेला होता आणि कसं तिचं बोलणं कसं आहे ती फॉरेनवरून आली आहे पण त्यांना ते ऍक्सेंट नको होता त्यांना नॉर्मल हवं होतं ठीक आहे. सो मग असं बेसिकली पण टेलिव्हिजन मध्ये असं होतं तुम्ही करता करता ते कॅरेक्टर बिल्ड करत जाता जसं जसं तुम्ही पुढे जाता ना तसं तसं लाईक फॉर एक्झाम्पल जी पहिल्या एपिसोडची ओवी आणि लास्टच्या एपिसोडची ओवी अदर दॅन द ग्राफ ऑल्सो आय वॉज मोर ओवी
वेन आय वॉज इन द लास्ट एपिसोड देन आय वॉज इन द फर्स्ट एपिसोड. कारण की मी ते बिल्ड करत गेले, त्या कॅरेक्टर सोबत मी जगत गेले. सो जसं जसं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, नुआन्सेस असतात, की ह्या मोमेंटला मला ही बाटली उचलायची तर ओवी कशी उचलेल, हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे ना. म्हणजे इतकं बारीकीने हे नाही होत, पण तरी सुद्धा खूप गोष्टी असतात. सो त्या टेलिव्हिजनचं ते एक चांगलं आहे की आपण ते प्रोसेसमध्ये त्या कॅरेक्टरला बिल्ड करू शकतो. बरोबर. आणि पाठांतर म्हणजे किंवा डायलॉग्स कसे लक्षात ठेवते त्यासाठी? ते तर म्हणजे जसं असं काही खूप टेक्निक वगैरे नाहीये त्यासाठी. पण जसं इमोशन जसं असेल किंवा जसा सीन असेल तर त्या हिशोबाने डायलॉग म्हणजे मी अगदी कट टू कट जसं लिहिलेलं असतं अ, अ, म्हणजे मी माझं स्वतःच बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझ्या अगदी मी रायटर्सला सॉरी तसं नाही करत हे काही. रायटर्स एक बरे खूप रिस्पेक्ट करते. पण काही ज्या असतात की मला असं वाटलं की आधी क्वेश्चन मार्क हवा नंतर नको, किंवा माझ्या बोली भाषेत जे मला करता येतंय किंवा नॅचरली जितकं मला ते डायलॉग्स पुढे आणता येतात ते मी करण्याचा प्रयत्न करते. सो तसं झालं ना की कनेक्शन्स आपल्याला आपोआप सापडतात आणि मग ते कधी कधी होतं ब्लॉकेज यायला होतं, कधी कधी आठवत नाही, कधी कधी ब्लँक होतं, कारण की खूप मोठे मोठे पॅचेस असतात आणि त्यांना पाठ करायला एवढा वेळ नसतो. बट अगेन टेलिव्हिजनची खूप सुरती म्हणता येईल आपल्याला, की आपल्याला कट्स घेता येतात, आपल्याला आपल्याला थांबून परत एक टेक घेता येतो. सो दॅट इज ऑल्सो देअर. सो या म्हणजे पाठांतर असंच, पाठांतर माझं चांगलंच आहे. पटापट पाठ होतं माझं, पण मी पाठ करत नाही. पाठ करत नाही यासाठी कारण की आपण पाठ केलं ना ते वाक्य किंवा आपण ते पाठ केल्यासारखे बोलतो. मला ते पाठ करायचे नसतात. हा म्हणजे कुठून स्टार्ट होतोय, काय होतंय, काय वाक्य लिहिली आहेत ही डोक्यात असलीच पाहिजे, की रायटरनी हे एक लिहिलेलं आहे तर ते असलंच पाहिजे. पण मग त्याचं प्रॉपर असे वर्ड टू वर्ड पाठ केलं की मग आपण ते स्पीच देतो, आपण डिलिव्हर ऍक्टिंग म्हणजे किंवा आपण म्हणजे एक्सप्रेस नाही करत आहे, आपण स्पीच देतोय असं वाटतं कधी. बरोबर. आणि पाठ केल्यानंतर एखादा शब्द विसरला तर मग पुढचं सगळं ब्लँक व्हायला होतं. हो, कारण की अगदी म्हणजे असं की तुम्ही त्या मीटरमध्ये पाठ केलेला असतो. त्या मीटरमध्ये तुम्ही पाठ केल्यावर एक काहीतरी चुकलं की मग सगळं पुढचं माझं तर खूप वेळा असं होतं की माझे खूप फंबल्सही पडतात कारण की मी पाठ करत नाही. सो मी जेव्हा बोलत असते ना तेव्हा मी इथे विचारही करत असते आणि मी बोलतही असते. सो कधी कधी काय होतं आणि ते मला असं वाटतं की फंबल हा खूप नॅचरल पण मी आता असं मी बोलताना सुद्धा किती वेळा असं झालं माझं. इट्स व्हेरी नॅचरल. सो आय फील की ठीक आहे ना, म्हणजे जर त्या कॅरेक्टरचं म्हणजे अनलेस अँड अंटिल द कॅरेक्टर इज लाईक म्हणजे काहीतरी खूपच एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट आणि एक्स्ट्रीमली हाय काहीतरी म्हणजे याचा कॅरेक्टर आहे ते, की तो फंबल करूच नाही शकत किंवा म्हणजे एकदम स्वच्छ भाषा अशी जर असं जर कॅरेक्टर आहे तर ठीक आहे, मी समजू शकते. बट अदरवाईज आय थिंक इट ब्रिंग्स आउट द नॅचरॅलिटी ऑफ युअर कॅरेक्टर. म्हणजे ते बघायलाही असं वाटतं की ओके ही खरंच आपल्याशी बोलतेय, म्हणजे मी फक्त डायलॉग नाही म्हणत आहे तर मी काहीतरी मला जसं म्हणजे मी फक्त बोलतेय, मी तुमच्याशी जसं बोलतेय तसं मी सीन मध्ये बोलतेय. आणि नॉर्मली सुद्धा बोलताना आपण थोडा विचार करूनच बोलतो ना, की असं नाही की पाठ केलंय आणि सगळं भडाभडा म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की हा तुमचं भाषेवर म्हणजे एक म्हणजे भाषा चांगली असणं हे आहेच, म्हणजे तो तर मुद्दा आहेच, पण म्हणून तुम्ही त्याच्यात इतकं अडकू नका की तुम्ही फक्त वाक्य बोल. म्हणजे तुम्ही ठीक आहे ना, चालेल म्हणजे जर आता मी हा किती मोठा गॅप घेतला मध्ये हे एक्सप्लेन करण्यासाठी. जर मला हा डायलॉग दिला असता तर मी कदाचित म्हटलं असतं की भाषा म्हणजे किती तुम्ही बरोबर आहे इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही गॅप म्हणजे तुम्ही त्याच्यावर इतकं फोकस करू नका. दॅट्स इट. पण हे जे मी आता केलं इट ब्रिंग्स आउट द नॅचरॅलिटी. सो बेसिकली माझा फोकस त्यावर असतो की मी ते कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर किती नॅचरली, किती लाईव्हली ते कॅरेक्टर अजून बाहेर मी आणू शकते आणि किती मी त्या कॅरेक्टरला ऑडियन्सशी कनेक्ट करू शकते याचा जास्त विचार करते. तू मॉडेलिंग सुद्धा करते, तर काय जास्त चॅलेंजिंग आहे, हे मॉडेलिंग की ऍक्टिंग? बापरे, हे तर दोन वेगळे फील्ड्स आहेत. नाही, अगेन
इट्स अ डिफरंट आर्ट फॉर्म ऑल टुगेदर. सो मॉडेलिंगमध्ये आता मी एक ऍक्टर म्हणून जेव्हा मॉडेलिंग करते तेव्हा माझ्या फेस व्हॅल्यूमुळे मी ते मॉडेलिंग करत असते. मी त्या ब्रँडला म्हणून प्रमोट करत असते. पण तुम्ही जेव्हा मॉडेल म्हणून त्या ब्रँडला प्रमोट करत असता तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलरली फक्त त्या ब्रँडला प्रमोट करत असतात. सो तुम्ही एक मॉडेल म्हणून म्हणजे आता तुम्ही ज्या प्रकारे ते प्रोडक्ट पकडले किंवा आता फॉर एक्झाम्पल ते झाराचे पोज लाईक अ झारा मॉडेलचे रील्स येतात इंस्टाग्रामवर. सो ते काय आहे बेसिकली झाराचे जे आउटफिट्स आहेत ते इतके फ्लोई आणि त्यांचं ते द वे दे प्रेझेंट देअर आउटफिट्स आहेत ना, झारा मॉडेल्स त्या अशा वेड्या वाकड्या का असतात? कारण की त्यांना त्यांच्या क्लोथ्सचं फ्लो दाखवायचा असतो. त्यांना त्यांच्या ते त्यांचं मटेरियल दाखवायचं असतं की ते तुम्ही किती कम्फर्टेबल आहात त्याच्यात. बेसिकली एक मुद्दा त्यांचा तो असतो. सो म्हणून ते झारा मॉडेल्स असे असतात किंवा ते सो ऍज अन ऍक्टर तो लोक माझ्याकडे जर बघतायत ते प्रॉडक्ट ते घेतील बिकॉज मी ते सेल करते. ऍज अ मॉडेल लोक त्या फक्त आणि फक्त त्या प्रॉडक्ट कडे बघतायत. कारण की फेस व्हॅल्यू असंच मॉडेलला जर असेल तर वेल अँड गुड, नाही तर मग मॉडेल म्हणजे काय? तुम्ही मॉडेल स्वतःला बनवून ते एक विकताय. बरोबर. आणि सो मॉडेलिंग मध्ये पण इट्स लाईक की जसं तुम्ही बघता रॅम्प वॉकवर चेहरा एकदम नम असतो का? कारण की त्यांना जे शोकेस करतात ते त्याच्यावर लोकांचा फोकस असणं जास्त महत्वाचं असतं. सो ते फक्त मॉडेल करतात. इट्स लाईक अ मॅनिक्विन मध्ये आपण कसे कपडे बघतो. सो दॅट इज बेसिकली मॉडेलिंग. सो त्याच्यातही खूप आहे. आय डू नॉट नो एनिथिंग अबाउट मॉडेलिंग आय वुड से. कारण की मी ते इतकं शिकले नाहीये. मी जे मॉडेलिंग करते ते ऍज अन ऍक्टर जेवढं मला म्हणजे प्रोडक्ट्सला पुढे मला प्रमोट करता येईल तेवढ्यासाठी मी करते. सो मॉडेलिंग मी असं खूप नाही म्हणता येणार. पण तू आतापर्यंत काय चॅलेंजेस फेस केलेत म्हणजे ऍक्टिंग मध्ये किंवा मॉडेलिंग मध्ये असं तुला काय चॅलेंज? तर ह्या फील्डमध्ये आपलं म्हणजे हे फील्ड इतकं अनसर्टन आहे की चॅलेंजेस म्हणजे आज काम आहे उद्या काम नाहीये. प्लस तुम्हाला प्रत्येक मोमेंटला प्रूव्ह करावंच लागतं स्वतःला. आणि ते तर खेळ ते कुठल्याही फील्डमध्ये असतंच. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ टू मूव्ह ऑन, टू मूव्ह फॉरवर्ड. ती तर गोष्ट आहेच. पण ओव्हरऑल मी म्हणेन की स्टार्टिंगला बिकॉज आता कोणीच नाहीये ओळखीचं या फील्डमध्ये तर ते कास्टिंग डिरेक्टर्स पर्यंत पोहोचणं की आता फॉर एक्झाम्पल आत्ता गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत की डिरेक्टली तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्सला इन्स्टावर अप्रोच करू शकता. त्यांनी बघितलं तरच पुढे जाणार ते माहितीये, पण ऍटलिस्ट यू नो. तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्स असं टाकलं इन्स्टावर तरी तुम्हाला पूर्ण ती लिस्ट येईल की कोण कोण कास्टिंग डिरेक्टर्स आहे. तेव्हा हे फिगर आउट करायला की कोण कोण कास्टिंग करतंय किंवा आरामनगरमध्ये जाऊन ते फिरायचं, लाईनीत उभं राहायचं, या सगळ्या गोष्टी केल्यात. सो बघायला गेलं तर तो स्ट्रगल नाही म्हणता येणार. इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस. सो पण ते एक आहे म्हणजे थँकफुली मला असं कधीच असं कोणी म्हणजे मी वेडी झाले असतं असं कोणाला गेलं असतं की आपण असं तिथे राईनीत उभे असतो आणि असं करताना नॉट फिट. थँकफुली तसं मला कोणी बोललेलं नाही आजपर्यंत. तसं बोललं असतं तर मी फारच रडले असते खरी जाऊन. पण ज्या लोकांना ते तसं म्हणतात ना, आय रिअली फील फॉर देम. मला असं म्हणजे माझ्या कितीतरी मित्रांना तसं माझ्या समोर ते बोललेत नॉट फिट आणि मला झालं की मला नाही द्यायचं ऑडिशन, मी पण चालले. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो ते एक बेसिकली एक ऍक्टरला हा ठीक आहे ना ऍक्टर आहे, एक जे ते असतं ना तसं ज्या प्रकारे बघितलं जातं ना, आणि आरामनगर साईडला जाऊन तर खरंच डिप्रेशन येतं. कारण की इतके आपल्यासारखे दिसतात तिथे सगळे स्ट्रगल करतात, सगळे असे की है क्या कुछ देना, ऑडिशन है क्या असं विचारतात. सो दॅट पार्ट आय थिंक दॅट पार्ट इज रिअली थोडं सॅड आहे, पण तर काही करूच नाही शकत. इट्स समथिंग. बट थँकफुली आता इंस्टाग्राम हे असं एक प्लॅटफॉर्म आलाय की जिथे तुम्ही जसं मी बोलले की मला 5 ऑडियन्स पर्यंत पोहोचायला आणि माझं टॅलेंट दाखवायला मला कितीतरी काहीतरी करावं लागायचं. कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्या, हे करा ते करा. बट आता इट्स लाईक की तुम्ही एक रील बनवलं, व्हिडिओ बनवलात की तुम्हाला 1 करोड ऑडियन्स बघतीये पटकन. सो इट्स लाईक की तुम्ही लोकांपर्यंत जास्त पटकन पोहोचताय. सो तुम्हाला ऍक्सेस पण जास्त मिळतं.
सो आता त्या गोष्टीचा आम्हालाही थोडाफार फायदा होतो बिकॉज आम्हाला पण आता ऑडिशन्स जे येतात असेच ऑडिशन्स येतात की म्हणजे आधी म्हणजे फॉलोअर्स वगैरे चेक करणार आणि त्यानुसारच आम्हाला पण ऑडिशन्स येतात आणि मला प्रत्येक आत्ताचे नवीन नवीन जे आहेत सगळे इंस्टाग्रामवरच विचारतात. इंस्टाग्राम वरतीच मेसेज इंस्टाग्राम वरतीच मेसेज येणार आणि मी अवेलेबल असेल नसेल मला इंटरेस्ट असेल मग त्यानंतर मग फोनवर किंवा व्हॉट्सअपवर चर्चा होणार असं. आजच्या घडीला की ऍक्टर्सने सोशल मीडियावरती प्रेझेन्स असणं किती गरजेचं आहे? सोशल मीडिया म्हटल्यावर तुम्हाला तुमचा प्रेझेन्स बघायला गेलं तर हे कोरोनाच्या काळापासून खूप जास्त वाढलंय ना की म्हणजे आता झालं असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत त्या गोष्टीचा इतका सगळ्यांनी म्हणजे त्या गोष्टीला इतकं वर धरलं आता की ज्यांच्याकडे ते नाही आहेत किंवा ज्यांना ते नाही करायचंय इंस्टाग्रामचं त्यांना पण ते करावं लागतं. म्हणजे मला अजिबात आवडत नाही पोस्ट करायला. मला अजिबात आवडत नाही माझ्या दिवसात काय चाललंय काय नाही. हा म्हणजे मी एखादा फोटोशूट केलेला असेल किंवा काहीतरी केलं असेल म्हणजे जे प्रोफेशनली मी कामं इकडे तिकडे करते त्या बाबतीत मला म्हणजे काहीतरी पोस्ट करायला मी करू शकते किंवा मला अगदी वाटलं मला एखादा डान्स करायचा किंवा एखादं काहीतरी मोनोलॉग म्हणायचा तर मी म्हणेन. पण ते रेग्युलर काहीतरी टाकत राहणं वेगळं ते एक वेगळं तो एक वेगळा फील्ड आहे ते एक वेगळं आणि इन्फ्लुएन्सर्स वगैरे खूप कष्ट घेतात त्यामागे. म्हणजे मी जे शूट्स स्वतः केलेत जे थीम बेस्ड शूट्स मी केलेत स्वतः त्यासाठी ते तुमचं बॅकग्राऊंड तुमचं कुठला कॅमेरा कुठले लाईट्स आणि मग तुमची ज्वेलरी तुमचे कपडे सगळं स्वतःच मॅनेज करायचं आहे आणि सगळं स्मॉल स्केल प्रोडक्शन आहे बेसिकली ते खूप जास्त काम आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल द इन्फ्लुएन्सर्स ते मला जमत नाही आणि मी प्रचंड आळशी आहे त्या बाबतीत. मला अजिबात इंस्टाग्रामवर पोस्ट करायला आवडत नाही पण तरी करावं लागतं. मध्ये मध्ये तुमचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी तरी तुम्हाला करावं लागतं. मला आता कितीतरी मेसेजेस येतात की तुला लवकर बघायचंय त्या तू कुठला प्रोजेक्ट येणार आहे जे मी एक ऑडियन्स बिल्ड केली आहे त्या सगळे ते ऑडियन्स. सो ऍटलिस्ट त्यांच्यासाठी तरी मला काही ना काहीतरी मध्ये मध्ये टाकायला लागतं की ओके मी आहे हॅलो. सो असं आहे पण मला असं वाटतं की गरजेचं आहे की नाही. इट्स अ गुड वे ऑफ अप्रोचिंग पीपल. इट्स अ गुड वे की तुम्ही कास्टिंग डिरेक्टर्स पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला जर एक फेस व्हॅल्यू असेल ॲज अन इन्फ्लुएन्सर तर तुम्ही खूप इझिली नाही म्हणणार मी पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं सोपं आहे. म्हणजे अगदीच आरामनगरला जाऊन लाईनीत उभं राहण्यापेक्षा जर तुम्ही इंस्टाग्रामवर घर बसल्या एवढ्या लोकांपर्यंत पोहोचताय आणि कास्टिंग डिरेक्टर्स तुम्हाला कॉल करतात तर त्याच्याहून बेटर काय असू शकतं. सो इन अ वे फायदाच आहे. पण मग आता तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला या फील्डमध्ये फक्त पॉप्युलॅरिटीसाठी किंवा फेस व्हॅल्यूसाठी यायचंय किंवा ऍक्टर बनेंगे मस्त आणि मग बहुत सारे लोक पीछे आगे पीछे घुमेंगे तसं जर असेल तर मग इन अ वे तुम्ही या आर्ट फॉर्मला डिसरिस्पेक्ट करताय. सो ऍटलिस्ट ते तरी करू नका. म्हणजे तुम्हाला जर खरंच ऍक्टर व्हायचंय किंवा खरंच या आर्टला ह्या आर्टसाठी तुम्ही काही गोष्टी करताय किंवा ऑडिशन देताय तर मग त्या आर्ट फॉर्मला पूर्णपणे जाणून घ्या किंवा तुमच्या स्वतःवर तुम्ही काम करा. कारण की कसं आहे ह्या गोष्टीमुळे इंस्टाग्रामच्या त्या म्हणजे फॉलोअर्स त्याच्यामुळे तुम्हाला एक काम मिळेल पुढे काय राईट एक काम मिळेल तुम्हाला आणि तुम्ही मे बी फार फेमस पण व्हाल त्याच्याने. पण तुम्ही जर तुमच्या क्राफ्टवर काम नाही केलं तर मग पुढे फसायला होईल ना. तर तुम्ही एक तर फसवाल पण ऑडियन्सला आणि तुम्ही स्वतःही फसाल. सो ते पण एक गोष्ट आहे. सो आय थिंक सगळ्यांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे काम करतं हे इंस्टाग्राम आणि हे इट्स अ बोन ओनली आय वुड से इट्स म्हणजे गुड थिंग ओनली अ ग्रेट थिंग ओनली बिकॉज ऍक्सेस मिळणं सगळ्यांना इतकं आजकाल इम्पॉर्टंट झालंय. सो इट्स अ गुड थिंग. बट देन आमच्यासारखे लोक ज्यांना आई वडिलांनी सांगितलंय की आधी सांगायचं ते की काय नाही काही पोस्ट करू नको हा काहीतरी करू नको. इतकं अवघड होतं ते आता तिथून इथे यायचं की आता सगळं पोस्ट कर बाई. ते होत नाही आणि मला असं असतं की नाही मला नाही पोस्ट करायचं मला नाही सांगायचं मी दिवसभरात काय करते. इट्स माय ओन पर्सनल थिंग. ऍज अन ऍक्टर ऍज अन मॉडेल फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे आणि तू फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी काय करते? फिटनेस तर इम्पॉर्टंट आहेच.
सो पण आय थिंक मी खूप रिगरसली माझ्या बॉडीला टॉर्चर करण्याचा प्रयत्न नाही करत. सो लाईक आत्ता जर आय एम गोइंग थ्रू समथिंग और माझं आत्ता मेडिकल काही इश्यूज जर समजा चालत, आय गिव्ह माय बॉडी दॅट काइंड ऑफ स्पेस की बाबा ओके तू लाईक लाईक थोडी हे हो, जरा अजून फिट हो आणि मग आपण वर्कआउट करूया. पण मग मी एकदा स्टार्ट केलं त्या गोष्टीकडे, ते इम्पॉर्टंट आहेच. म्हणजे फक्त ऍक्टिंगसाठी नाही तर तुमच्या स्वतःसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पण ते तेच आहे की आता फॉर एक्झाम्पल बिईंग अ वुमन देर आर सो मेनी हेल्थ इश्यूज, देर आर सो मेनी हार्मोनल चेंजेस इन हॅपनिंग इन युअर बॉडी. इतक्या गोष्टी असतात की तुम्हाला ते सगळं बॅलन्स करता करताना थोडंसं तुमच्या बॉडीला पण तुमच्या बॉडीचं ऐकण्याची पण खूप गरज असते. अगदी बिईंग हार्श ऑन युअर बॉडी इज ऑल्सो समथिंग जे मला नाही आवडत किंवा मला पटत नाही. सो माझं असं जेव्हा होतं की आता बास, आता खूप झालं, आता खूप लॉड केलेत आपल्या शरीराचे, आता जरा डिसिप्लिन. तर मग म्हणजे बघायला गेलं तर एक म्हणजे एकदम फिट होण्यासाठी प्रॉबेबली इट विल टेक मी जस्ट 1.5 मंथ बिकॉज मला माहितीये मी परत माझ्या बॉडीचं मी ऐकते. मला माहितीये की माझ्या बॉडीला काय सहन होतंय आणि किती इंटेन्सिटी पर्यंत मी वर्कआउट करू शकते आणि मला किती गरज आहे टू बी हेल्दी. सो ते एक गोष्ट आहे आणि ऑब्व्हियसली आता ह्या फील्डमध्ये काम करते म्हटल्यावर एक पातळ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरच काम मिळतं आम्हाला. सो ती पण एक गोष्ट आहे. सो ते एक बेसिकली तो एक मुद्दा सोडला तर ठीक आहे, नाही मिळालं काम तरी चालेल, पण आय एम लाईक की माझ्या बॉडीला मी टॉर्चर नाही करणार आहे. जेव्हा मला असं होईल की नाही मी आता करू शकते, माझ्या बॉडीला पुश करू शकते, तेव्हा मी करेन. ओके. तू कुमार सोनी सर, सई परांजपे मॅम यांच्यासोबत काम केलंय, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? हो, कमाल. म्हणजे सई परांजपे मॅम तर गोंडस, म्हणजे गोंड असं. आणि त्यांच्यासोबत आम्ही धिकताम नावाचा म्हणजे तमाशा फॉर्म मध्ये एक आमचं नाटक केलं होतं आणि त्यात मी पिंपळ पल्लवी, राजकुमारी पिंपळ पल्लवी असा एक कॅरेक्टर केलं. सो ते ओव्हरऑल ती जी प्रोसेस होती ना, ते म्हणजे त्याच्या रागवायच्या नाही, त्याच्या लाडात आपण कसं रागवतो तसं ते करायचं. म्हणजे माझं तेव्हा असं होतं की प्रोजेक्शनवर माझं जास्त काम होत नव्हतं शोवर, बिकॉज आपण थिएटर करतो तर ते असतं ना की तुम्हाला म्हणजे लास्ट शोच्या ऑडियन्स पर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. तर माझा आवाज ओरिजिनली बारीकच आहे. सो मला ते थोडंसं त्याच्याने त्रास व्हायचा. तर त्या सगळं तालीम वगैरे झाल्यावर त्याचं म्हणायचं, खूप छान करतेस ग तू, पण आपण तुझ्या प्रोजेक्शनचं काय करूया? असं ते एकदम असं एकदम गोड याच्यात म्हणायचं म्हणजे हो मॅम मी करतेय, मी एक्सरसाइजेस करतेय, मी करणार आहे. किंवा त्यांना माझा डान्स खूप आवडायचा. तर तमाशा होता तर त्याच्यात गवळण आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यांना डान्स खूप आवडायचा. तर त्याच्या त्या जेव्हा बघत असा जेव्हा मस्त करतेस हा तू असं वगैरे करायचा. आणि कमाल म्हणजे त्यांचा अप्रोच पण खूप असा काय म्हणणार स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच होता. म्हणजे जेवढं काम तेवढं, बाकी इकडे तिकडे काय. सो ते त्यांचं एक होतं. पण मग जेव्हा मस्ती वगैरे करायची असेल तेव्हा त्या आमच्यासोबत हे पण करते. सेम कुमार सोनी सरांचं पण सेम. म्हणजे त्यांचं तर बघायला गेलं तर आमच्याकडे कसं असतं की मेजर प्रोडक्शन्स जे असतात ना, तिथे आम्ही 2 हे करतो, म्हणजे 2 ग्रुप्स असतात की म्हणजे पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप असं. कारण की खूप स्टुडंट्स आहेत ना, मग ते डिवाइड करतो आम्ही की पण आता इथे असं होतं तर आमच्या बॅचमध्ये की हिंदी भाषिक लोक खूप होते आणि आम्ही नाटक करत होतो याच दिवशी याच वेळ कुमार सोनी सोबतचं. सो जे अभिराम भडकमकर सरांनी लिहिलं ते नाटक. आणि त्यांच्याकडे त्याचं हिंदी ट्रान्सलेशन पण होतं. सो असं ठरवलं की आपण 3 ग्रुप्स करूयात ह्यावेळेस. एक मराठी 2 आणि हिंदी असे 3 ग्रुप. सो त्याच्यात पण त्यांच्या एक वेगळ्या स्टाईल्स त्यांनी ठेवल्या की एक खूप रिअलिस्टिक, एक असं जास्त थोडंसं स्टायलिश रिअलिस्टिक असं आणि एक हिंदी नाटक. तर मी तर एक मराठी करतच होते, ज्यात मी म्हणजे एक तर खूप मोठं नाटक होतं ते आणि जो लीड होता तो म्हणजे तेच मी प्ले करत होते. आणि आता आपण रिहर्सल करतो म्हणजे आपण सगळं ना, आपण आधी वाचन करतो. ते डायलॉग्स जे आहेत नाटकात असं होतं की ते आपल्या तोंडात बसतात.
त्याची लय दोंडात बसते किंवा अगेन ते पाठ केलेलं असतं ना, कारण की ते पाठ होतं दादर, कारण की आपण इतक्या वेळा ते करतो त्याच्यामुळे. आणि म्हणजे रिहर्सल्स मध्ये आपण इकडे तिकडे थोडंफार आपण हे करू शकतो की बाबा काहीतरी आज इम्प्रोवाइज करून बघितलं, पण शोच्या वेळेस किंवा शोच्या 4 दिवस आधीपर्यंत तुम्हाला ते फायनल करायला लागतं, कारण की तो व्हॉट इफ तुम्ही स्टेजवर जाऊन काहीतरी केलं आणि त्या समोरच्या आर्टिस्टला, त्या आर्टिस्टच्या कॅरेक्टरला त्याचा प्रॉब्लेम झाला किंवा त्याला रिॲक्ट नाही करता, तर मग ते फसलं ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला समोरच्या आर्टिस्टचा पण म्हणजे एक विचार करून प्लेज करायला लागतात. सो अशाच्यात ऑब्व्हियसली खूप माझं मराठीत सगळं पाठ झालेलं होतं अख्खं. प्रयोगाला 6-7 दिवस उरले होते आणि हिंदीची जी कास्ट होती ना, त्याच्यात जी लीड करत होती, काहीतरी तिचा इश्यू झाला आणि सर मला येऊन त्यांनी सांगितलं की रुची तुला हिंदीमध्ये पण करायचं. म्हटलं सर 7 दिवस उरलेत. ते म्हणे काय झालं, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मग माझं झालं, माझं असं झालं की अच्छा ओके, आता म्हणजे सेम कॅरेक्टर, सेम ब्लॉकिंग, डायलॉग्सही ऑलमोस्ट सेम, म्हणजे मेरा नाम रुची है, माझं नाव रुची आहे, असं इतकं सिमिलर सगळं, स्टेज सिमिलर, कपडे सिमिलर, सगळं सिमिलर. ठीक आहे, आता धांदल अशी उडालेली की जे जे वाक्य आहे ते हिंदीचे मराठीत, मराठीचे हिंदीत असं व्हायला लागलं. ते फनिक होत होतं खूप. म्हणजे मला माहिती होतं की एंड येईपर्यंत मी जरा होईल, माझं ऍडजस्ट होईल, पण जे त्या रिहर्सल्स होता ना, की मी एक मराठीचं करायचं आणि लगेच जाऊन मी हिंदीचं बोलायचं, मी म्हणजे ते नाही होते. म्हणजे असं होतं की माझं आता मी इथे जातीये, माझं या दिशेला जाण्याकडचं जे वाक्य आहे ते वेगळं आहे. मी मराठीत बोलत होते कालपर्यंत आणि आता मी अचानक हिंदीत बोलायला लागली. सो ते थोडंसं मला ते खूप फनी व्हायचं. हे गणेश मंडळ असं काय 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 मी इकडे तिकडे करायचंय. इट वॉज व्हेरी फनी. पण मग थँकफुली लास्टला एंडला जो शो झाला तो कमाल झाला. दोन्ही मराठी पण आणि हिंदी पण. सो दॅट वॉज ग्रेट. म्हणजे हे पण असे कमाल एक्सपिरियन्सेस झाले. जेव्हा शूट नसतं तेव्हा ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून रियाज करण्यासाठी तू काय करते? एकतर सगळ्यात पहिले बुक्स ते तर आहेच. त्यानंतर चांगल्या फिल्म्स बघणं किंवा परफॉर्मन्सेस थोडे जे काही आवडतात ते त्यांना क्रिटिक करून त्यांच्यावर म्हणजे ते एक्झॅक्टली काय काय केलंय किंवा त्याचे बिहाइंड द सीन्स वगैरे पण मी बघते किंवा कसं शूट केलं होतं त्या, मग इंटरव्ह्यूज किंवा अशा गोष्टी ऐकणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर व्हॉइस जे माझे एक्सरसाइजेस आहेत काही ठरलेले ते, आणि मोनोलॉग्स म्हणजे अगदी काहीही काहीही मी स्वतः लिहिते आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने एकदा करून बघते. म्हणजे जर माझा इमोशनल सीन असेल तर मी हसत हसत प्रॅक्टिस करेन त्याला, किंवा म्हणजे मला माझं कॅरेक्टर जर म्हणजे फिजिकली जर माझ्या कॅरेक्टरला काही लागलंय हे केलंय तर कधी कधी हेजिटेशन होतो ॲज अन ॲक्टर, की ते आपल्याला माहीत नसतं तो पेन काय आहे ते माहीत नसतं. सो ते पेन कसा तो पेन आपल्याला म्हणजे तो जाणवेल पण आणि लोकांना पण ते कळेल की मला त्रास होतो. तर ह्या ह्याच्यात मी ते थोडासा एक काय म्हणतात ना त्याची प्रॅक्टिस करण्याची प्रयत्न करते. सो या अदर दॅन दॅट तर अर्ध आय थिंक रिहर्सल किंवा हे तर ऑडिशन्स देऊनच होतात. सो मोस्टली तेच असतं. आणि मग नाटक वगैरे बघणं किंवा रिडिंग्सला आमचा ग्रुप आहे सो आम्ही सगळे थिएटरचेच लोक आहोत. सो आम्ही एकत्र आलो की मूवीज बद्दल चर्चा करणं किंवा थिएटरच्या म्हणजे प्लेस बद्दल चर्चा करणं, रिडिंग्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात मध्ये मध्ये. अरे वा, खूप छान. तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? कोणते प्रोजेक्ट्स करायचे आहेत? पुढचे प्लॅन्स ॲज सच आय वुड से की हां, म्हणजे काही प्रोजेक्ट्स आलेत, पण माझं असं आहे की जोपर्यंत मला असं माझ्या मनाला म्हणजे किंवा मला बरोबर वाटेल ते कॅरेक्टर किंवा ते कॅरेक्टर मला काहीतरी देणार आहे किंवा मी त्याच्यातून खूप शिकणार आहे किंवा ॲज अ ह्युमन बिंग त्या कॅरेक्टरमधून मी ग्रो होणार आहे, असं जोपर्यंत ते कॅरेक्टर नसेल ना तोपर्यंत आय डोंट थिंक की मी असं खूप आय डोंट वॉन्ट टू रन बिहाइंड द कास्टिंग, तसं की
मला फक्त हे पाहिजे की त्या कॅरेक्टरमधून मी ग्रो झाले पाहिजे. ॲज अन ॲक्टर मी ग्रो झाले पाहिजे. बिकॉज आय थिंक ॲक्टिंग हे माझं पॅशन आहे. आणि समहाऊ मला असं वाटतं की पॅशन आणि अर्निंग या दोन्ही गोष्टी एकत्र नाही जाऊ शकत. सो हे माझं मत आहे. एकदम सोलो मत आहे माझं हे. सो कारण कसं आहे की आपण जेव्हा बघतो की अर्निंग सोर्स आपल्याला पैसे कमवायचे आहेत त्या माध्यमातून, तर मग आपण असं होतं की आपण कॉम्प्रोमाइज करतो किंवा आपण म्हणतो की हां ठीक आहे, करून घेऊयात हे काम, किंवा आपल्याला इच्छा नसते तरी सुद्धा आपण करत असतो. मग माझं जेव्हा असं होईल, असं किंवा होतं ना की मला इच्छा नाही आहे तरी मी करते, तर मला असं वाटतं की माझं पॅशन मरत चालेल त्या कामासाठी. सो ॲक्टिंगच्या बाबतीत किंवा डान्सच्या बाबतीत तरी मला असं काही करायचं नाही आहे. सो मी खूप चूझी नाही म्हणता येणार ऑब्व्हियसली. अशा ह्या टाईमला जिथे एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत, वेगवेगळे रोल्स करायचे आहेत, एका साच्यात नाही स्वतःला बांधायचं आहे. सो बेसिकली एनी काइंड ऑफ रोल विच विल लाईक गिव्ह मी दॅट थिंग की बाबा खूप छान मस्त काम करता येणार आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ना घरी येऊन, की बाबा ठीक आहे पैसे नाही मिळाले, ठीक आहे मी कदाचित कोणाला दिसणारही नाही. मी असे खूप प्रोजेक्ट्स चूज केलेत जे आलेच नाही आहेत बाहेर, पण ते काम करताना इतकी मज्जा आली आहे, इतकी ॲज अन ॲक्टर मला असं वाटतं इतकं मला त्याच्यात शिकायला मिळालंय दॅट आय एम सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी तर मिळेल काहीतरी, त्याचं काहीतरी चीज होईल, कधीतरी तर होईल. आत्ता कदाचित ते लोकांना दिसत नाहीये, पण दिसेल, कधीतरी दिसेल. नाही दिसली तरी ठीक आहे, काय हरकत नाहीये. पण ते पॅशन जिंदा रहना चाहिए असं मला वाटतं. That's it. ओके. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊ. ओके. त्यात ठीक आहे. ॲक्टिंग, मॉडेलिंग की डान्सिंग? एक चूज कर. डान्स. हो. तुझं पहिलं क्रश कोण होतं? माझा क्रश म्हणजे किम टेहंग. अरे अजिबात असायचं नाही प्लीज. जर तुला सुपर पॉवर मिळाली तर तू काय निवडशील? कोणती सुपर पॉवर आणि त्याने काय करशील? मी सुपर पॉवर मला मिळाली तर मी या जगातून बाहेर जाईल. मी ज्युपिटरवर जाऊन जाईल एकटीच. एक फिल्म किंवा सिरियल ज्यात तू काम करायचं स्वप्न पाहिलंयस? आय थिंक म्हणजे खूपच मोठं स्वप्न आहे, पण टॅरेंटिनोच्या ज्या सगळ्या फिल्म्स आहेत ना, त्याच्यात मला एक असं छोटूसा रोल जरी मिळाला ना, तरी आय विल बी सो हॅपी टू प्ले टॅरेंटिनो, किंवा इव्हन हंसल मेहता किंवा मानव कॉलच्या एखाद्या प्लेमध्ये जर मला असा एखादा रोल मिळाला तर. अच्छा. सारं काही तिच्यासाठी मधून एक पात्र खरं आयुष्यात घ्यायचं झालं तर ते कोणतं असेल? ओही. शूटिंगच्या वेळचं तुझं फेवरेट स्नॅक? माखना. ओके. एक गोष्ट जी लोकांना तुझ्याबद्दल माहीत नाही. माझ्याबद्दल माहित नाही की मी कधी कधी बोलत नाही, याचा अर्थ हा नाहीये की मला ॲटिट्यूड आहे किंवा मी शाय आहे किंवा असं. इट्स जस्ट दॅट आय चूज नॉट टू स्पीक. ओके. एका शब्दात तू तुझं वर्णन कसं करशील? सेन्सिटिव्ह किंवा सेन्सिटिव्ह कंपॅशनेट. ओके. ठीक आहे. आता मागे वळून बघताना तुला कसं वाटतंय, म्हणजे आतापर्यंतच्या जर्नीबद्दल आणि तुझे काय लर्निंग्स आहेत? एकतर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की जी काही माझी जर्नी होती त्यातनं मला माणसं इतकी चांगली मिळाली आहेत आसपास. लाईक माझे आईवडील, माझा भाऊ, माझे फ्रेंड्स. आणि ह्या फील्डमध्ये स्पेशली तुम्हाला बूस्ट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप लागतात. सो प्रत्येक वेळेस जेव्हा आणि खचायला होतंच. खूप वेळा असं झालं की मला नाही करायचंय बास. पण मग हीच सगळी लोक आपल्याला दाखवतात की तू का इथपर्यंत आली आहेस आणि तुझं काय टॅलेंट आहे तुझ्यात आणि तुला करायचंय पुढे, त्या गोष्टीची जाणीव करून देतात. सो हे लोक ते मी बिल्ड जे केलंय ना माझ्या आसपासचं जे सराउंडिंग, आय थिंक त्याच्यामुळे एक असं वाटतं की ओके, कोणीतरी आहे मागे, असं सगळे उभे आहेत असं वाटतं. सो एक ते सगळ्यात बेस्ट पार्ट आय थिंक झालाय. आणि प्लस लर्निंग्समध्ये म्हणजे की खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकले आणि अजूनही खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे नेहमीच लाईक जस्ट ॲज आय सेड, नेहमीच माझं हे आय थिंक बेसिक लाईन माझी हीच असणार आहे की
शिकायला आवडेल मला कुठलीही गोष्ट, कुठलीही नवीन गोष्ट. मला ती आली, नाही आली त्याच्याने फरक नाही पडत. पण शिकायचंय. बरोबर. इनफॅक्ट मला स्पोर्ट्समध्ये पण मला काहीतरी शिकायचंय, बट आय एम नॉट व्हेरी स्पोर्टी असं मला वाटतं. पण मला तेही शिकायचंय. सो हे आहे आणि दॅट्स इट. म्हणजे ओव्हरऑल जी जर्नी आहे ती इतकी अप्स अँड डाऊन्स वाली होती, पण तरी सुद्धा आत्तापर्यंत कशी बशी आली आहे इथपर्यंत. तर इथून पुढे सुद्धा मी त्याच मेहनतीने आणि त्याच सिन्सिअरिटीने काम करत राहील अशी माझी अपेक्षा. थँक्स रुची, तू पॉडकास्टसाठी वेळ दिलास. खूप गोष्टी शिकता आल्या तुझ्याकडून ॲक्च्युली. सिरियसली तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. थँक्यू सो मच.